चला तर आज बनवूया झटपट तयार होणार आणि तेवढंच चविष्ट लागणारा पालक पनीर। सगळ्यात पहिल्यांदा इकडे गॅसवर मी एका पातेल्यामध्ये 4 ग्लास एवढं पाणी उकळायला ठेवलंय। तर आता या पाण्याला चांगली अशी उकळी फुटली। आता इकडे मी एक लहान पालकची जुडी अशी निवडून घेतली। तर आपल्याला फक्त पालकची पानं घ्यायच्यात, देठ जास्त घ्यायचे नाहीत। तर आता ही सगळी पालकची पानं मी ह्या उकळत्या पाण्यामध्ये घातलेत। तर आता आपल्याला ही पालकची पानं फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच चांगली अशी उकळून घ्यायचेत। तर इकडे मी फक्त 4 लोकांसाठीच हे पालक पनीर बनवते, त्याच्यामुळे इकडे मी पालक आणि पनीर दोन्हीचं सुद्धा प्रमाण कमी घेतलंय। तुम्ही किती लोकांसाठी पालक पनीर बनवता त्याप्रमाणे तुम्ही पालक आणि पनीरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता इकडे 2 ते 3 मिनिटं झालेत आणि आपला पालक चांगला असा उकळला गेलाय आणि आपल्याला हा पालक एकदम असं थंड पाण्यामध्ये घालायचा आहे। आता इकडे माझ्याकडे फ्रीजमधलं पाणी नव्हतं, म्हणून मी नॉर्मल जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये हा पालक घालून घेतला आहे। आता आपल्याला हे पालकचं जे भांडं आहे ते आपल्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जोपर्यंत आपली पुढची तयारी होत नाही तोपर्यंत। तर आता इकडे मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। त्याच्यामध्ये आपल्याला आता हे पनीर तळून घ्यायचे। इकडे मी 125 ग्रॅम एवढं पनीर असे चौकोनी पीस करून घेतलेत। तर ते घेतले आणि आपल्याला या तेलामध्ये हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे पनीर सगळ्या बाजूनी तळून घ्यायचं आहे। खूप जास्त डार्क सोनेरी रंगावर तळायचं नाही, नाहीतर ते चिवट होतं। तर आता इकडे मी हे पनीर हलक्या सोनेरी रंगावर चांगलं असं तळून घेतलंय। तर बघू शकता सगळ्या बाजूने त्याला एकदम हलका असा सोनेरी रंग आलाय। तर आता आपण हे काढून घेऊयात आणि या तेलामध्ये जे पनीरचे छोटे पीस राहिले तर ते सुद्धा काढून घ्यायचे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला 2 मध्यम साईजचे कांदे मी असे जाडसरच चिरून घेतले तर ते घालायचे। आता हे आपल्याला एकदम हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, अर्धा इंच आलं साल काढून बारीक तुकडे करून घेतलेत ते घातले आणि 1 मिरची घातली। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता हे आपल्याला चांगलंसं या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता इकडे मी 10 काजू घेतलेत, तर ते काजू आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, तेलामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर आता आपला कांदा चांगलासा भाजला गेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे। तर इकडे मी एकदम लहान असा टोमॅटो जाडसरच असा चिरून घेतला आहे, तर तो टोमॅटो आपल्याला इकडे घालायचा आहे। आता हा चांगलासा आपल्याला या कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजण्यासाठी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातलं आहे। आता हे चांगलं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता कांदा, टोमॅटो आणि बाकीचं सगळं साहित्य चांगलं असं भाजलं गेलं आहे। आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। तर आता एक 15 ते 20 मिनिटं झालेत आणि हे चांगलं असं थंड झालं आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता इकडे बघू शकता याची छान एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली। तर बघू शकता किती बारीक अशी याची पेस्ट तयार झाली। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पालकची पानं घालायचे आहेत आणि हे बारीक करताना ना याच्यामध्ये काही पाणी घालायची गरज नाही। याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही। तर आता इकडे मी ही सगळी पालकची पानं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यात आणि एकदम चांगल्या बारीक असं आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे पालकसुद्धा खूप चांगला असा बारीक वाटला गेला आहे आणि रंगसुद्धा बघू शकता एकदम हिरवागार असा याला आला आहे। तर आता इकडे मी त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे। आता हे तूप आपल्याला चांगलं असं वितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालायचं आहे। आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला चांगली अशी तेलावर परतून घ्यायचं आहे। आता ह्याला जोपर्यंत परत एकदा तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली अशी हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। खूप वेळ लागत नाही कारण आधीच आपण कांदा आणि टोमॅटो चांगला असा भाजून घेतला होता। तर आता इकडे याला चांगलं असं तेल सुटलं, याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे। तर इकडे मी एकदम थोडीशी हळद घातली याच्यामध्ये, खूप हळद नाही वापरायची। इकडे मी 1 छोटा चमचा धणा पावडर आणि 1 छोटा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घातले। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेही मसाले याच्यामध्ये घालायचे नाहीत आणि आता हे मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत।
तर आता हा मसाला थोडासा खाली तळाला चिटकत असेल, आपण इकडे कच्चेच काजू वापरले होते ना, तर त्याच्यामुळे हे चिटकतं आहे तळाला. तर आता आपल्या या मसाल्याला तेलसुद्धा चांगलं सुटलं होतं. तर आता इकडे आपल्याला पालकची पेस्ट घालायचे आणि ही पालकची पेस्ट चांगली अशी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर इकडे बघू शकता आपला पालक आणि जो मसाला आहे तो चांगला असा एकजीव झाला आहे. तर इकडे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणून मी इकडे एक अर्धी वाटी एवढं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं आणि ते पाणी आपल्याला या पालकमध्ये घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला तळून घेतलेलं जे पनीर आहे ते पनीर घालायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पनीर या पालकमध्ये मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायचं आहे. तर इकडे मी अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी घातली. तर ही मी घरीच बनवलेली कसुरी मेथी आहे. कलरसुद्धा बघू शकता खूप छान हिरवागार आला आहे त्याला आणि थोडीशी जरी घातली तरीसुद्धा त्याला खूप छान असा मेथीचा वास येतो भाजीला. आता इकडे मी 1 चमचा एवढं बटर घातलं आहे. आता इकडे मी पाव चमचा एवढा गरम मसाला घातला आहे. आता एकदम हलक्या हाताने हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इकडे बघू शकता हा पालक आणि पनीर चांगलं असं मिक्स झाले, मसालेसुद्धा चांगले असे मिक्स झालेत. तर आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनटासाठी याला चांगली अशी एक वाफ द्यायचं आहे. तर आता इकडे याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला चांगली अशी एक वाफ देऊयात. तर आता बघू शकता मस्त असं आपलं पालक पनीर तयार झाले. कलरसुद्धा खूप छान आले. आता आपल्याला हे पुन्हा एकदा हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं आहे. तर इकडे मी 2 चमचे एवढी फ्रेश क्रीम याच्यामध्ये घातली आहे. आता फ्रेश क्रीम घालणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरा, नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल, कारण आपण याच्यामध्ये ऑलरेडी बटरसुद्धा घातलं आहे आणि काजूसुद्धा घातले आहेत, त्याच्यामुळे खूप छान अशी टेक्स्चरसुद्धा आले आणि टेस्टसुद्धा आले. तर आता इकडे मी ही फ्रेश क्रीम या पालक पनीरमध्ये चांगली अशी मिक्स करून घेणार आहे. एकदम हलक्या हातानेच करायची. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे बघू शकता आपला मस्त असा पालक पनीर तयार झाला आहे. घरच्या घरीच एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला मस्त चविष्ट असा पालक पनीर तयार झाला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही पालक पनीरची रेसिपी? आवडली असेल तर याच पद्धतीने करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा. चला तर बाय बाय.